महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आपल्या या ठिकाणी आळंदी येथे आपल्या निवासस्थानी हरिभक्त परायण आदरणीय किसनजी महाराज गायकवाड की ज्यांचा असा हा आगळा वेगळा असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. उपक्रम म्हणता येत नाही त्याला, ते एक साधना आहे त्यांची, ती आस्था आहे. माऊली ज्ञानोबाराय चरणी भाव आहे, सकल संतांच्या वाङ्मयांच्या चरणी तो भाव आहे त्यांच्यावाला. तर महाराज आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं लेखन करता नाही का? तर ही प्रेरणा जी आहे ती आपल्याला कशा मार्फत, कोणाच्या मार्फत आली व कशी निर्माण झाली? आमचे चुलत बंधू गुलाब गायकवाड तात्या यांनी पहिली लिहायला चालू केले. तो म्हणला की मी अरे ज्ञानेश्वरी लिहितोय. त्यांनी मला एक दिवस त्याच्या घरी बोलवलं. घरी बोलवल्यानंतर मग ते पाहिलं मी, पण तो फक्त श्लोक लिहित होता, श्लोकाने हे लिहित होता. त्यांनी मराठी अनुवाद वगैरे काय लिहिणार नाही. मी घरी आल्यानंतर त्यांनी मला म्हणला की तुला वही घेऊन एक माणूस येणार आहे. मग मोऱ्यांच्या तिथून ती वही घेऊन माझ्या घरी माणूस आला, तो खास माझ्यासाठी झाला. त्यांनी पंपा मला वही दिली, मला ही वही. आणि आळंदीत आलो, ज्ञानेश्वरीची मोठी प्रत घेतली, मराठी अनुवाद असेल बरोबर. आणि पहिल्या याच्यापासून लिहायला चालू केली. मी 133 दिवसात लिहून काढले मराठी अनुवाद असेल. 133 दिवसात माझे लिहून झाले. पूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली आपण? पूर्ण ज्ञानेश्वरी 133 दिवसात. वा वा क्या बात आहे. म्हणजे तारका सहित आहे सगळं. ते की तारका सहित मी चालू कधी केली. मध्ये काही वेळ असा होता की पायवारीला गेलेलो असो किंवा बाहेर फिरायला ट्रिपला वगैरे गेलेलो असो, हा पिरियड सोडून 133 दिवसात लिहिली. वा 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 क्या बात आहे. आणि तुम्ही तर ज्ञानेश्वरी लिहितच आहात नाही का? हे तर आहेच आहे ना, कारण असे बहुतेक आहेत साधक की ज्ञानेश्वरी लिहितात, ग्रंथ लिहितात, कोणी रामनाम लिहितं आहे की नाही, कोणी नामस्मरणाचा जप करतात, ते ठीक आहे. परंतु तुम्ही या कार्यामध्ये झोकून स्वतः तर दिलेलंच आहे, स्वतः तुम्ही तर त्या ठिकाणी वाहून घेतलेलंच आहे काय. आणि पण तुम्ही तुमच्या सौभाग्यवती ताईंना सुद्धा या ठिकाणी प्रेरणा मिळालेली आहे नाही का? आणि तुमची सुकन्या त्यांनाही त्या ठिकाणी प्रेरणा मिळाली. तुमची बहीण, आमचे नाना भाऊ, नाने आमची बरोबर. नाना सुरुवातीला म्हणतात अरे मला जमणार नाही, मला नसतो, माझा असं तसं. नाना तुला काय करायचे, त्याला वही लिहून दिली, म्हणलं कर सुरुवात. त्यांनी सुरुवात केली, त्याचे लिहून झाली. याने त्यांच्या मिसेसला त्या एक म्हणत होते की तू पण लिही. ती म्हणली मला नाही जमणार, माझं अक्षर नाही चांगलं, माझं हे नाही ते नाही चांगलं. ते एक दिवस मला बोललं, मला अरे ते तयार नाही. वही नेली, पेन दिली, लिहायला चालू कर, जसं येईल तसं लिही. आणि तिने ती लिहून काढली. बर. आणि असे एकूण किती माणसं आमच्या कुटुंबातले 23 लोक तयार केली ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी? ज्ञानेश्वरी लिहिते, पण गाता लिहिते. वा. गाताच्या प्रती मिळाल्या त्यांना लिहायला शेखर मला जांभूळकरांकडनं. बरोबर. त्यांनी लिखाण चालू केलं. बाकीच्या जे ज्ञानेश्वरी लिहितात, ज्याच्या त्याचा याचा भाव येतो की मला काय लिहायचं जे तो ठरवणार आहे, फक्त आपण प्रवृत्त करायचं त्यांना की लिही, कसं पण लिही, पण लिही. वा. मग यातून तुम्हाला आनंद काय मिळाले, कधी कशा प्रकारचा आनंद भेटला? मी तो प्रगटच करू शकत नाही की हा आनंद मी कुठल्या प्रगट करू की त्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह दिसला ना, तोच माझा आनंद. वा 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 क्या वाट. बरोबर आहे ना, त्यांच्या चेहऱ्यावर जो दिसला तोच माझा आनंद. मी काय अजून प्रगट करणार आहे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं, संपला विषय. बरोबर आहे. मग अशी एक विजिट मारली. नाना पण होते माझ्याबरोबर. आम्ही विजिट मारली की कोण कसं लिहिते. नानाने माझ्या अगोदर काही लोकांना सांगितलं असं असं कर, तसं लिहि, असं लिहि. मग त्यांनी वय आणून दाखवले. आम्ही दोघं होता, माझी मिसेस होती, नानी होती, सगळ्या मिळून आम्ही ते पाहिले. आणि त्याच्यामध्ये जे लिहितोय पहिल्यांदा जे लिहिली झाले त्याला काय अनुभव आलेले, तो समोरच्याला सांगत असं की तू याच्यातून असा बदल कर, तसा बदल कर, असं लिहि, तसं लिहि. असं कधी कधी संस्कृत जोड शब्द असत चुकत. बहुतेक याला पहिली गॅरंटी होकारे अनुस्वार असतो, जे असते ते बारीक सारीक बघून स्वतः लक्ष घालता त्याच्यामध्ये, स्वतः तुम्ही लक्ष घालता त्याच्यामध्ये? लक्ष घालतो. आता लिहितात, तुम्हाला काय अडचण आली तर फोन करतात. आणि दुसरी एक आश्चर्याची अशी गोष्ट आहे